नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, सांबार वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं, पण मी आहे ना अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांबार करते. कारण पटकन आणि इझी कशी रेसिपी करता येईल याचा मी प्रयत्न करत असते. तर सर्वात प्रथम मी काय केलेलं आहे, तुरीची डाळ आहे ती भिजत घातली. अर्धी वाटी तुरीची डाळ आहे ती भिजत घातली 3-4 तास. त्यानंतर ते कुकरमध्ये काढली. त्यामध्ये शेवगा, दुधी, कांदा, टोमॅटो, वांगं, पाणी, मीठ हे सगळं घातलं आणि शिजायला ठेवलं. म्हणजे कसं आहे, डाळ पटकन शिजते आणि भाज्या खूप शिजल्या जात नाही, सगळं व्यवस्थित शिजल्या जातं. म्हणजे आपल्याला जसं सांबारला भाज्या पाहिजे आहेत त्या अशा, आणि डाळही व्यवस्थित शिजली जाते. त्यानंतर इथे फोडणीसाठी मी 2 चम्मच तेल घेतलं, राई, जिरे, कढीपत्ता टाकलं, सुकी मिरची टाकली आणि ही फोडणी या सांबारमध्ये घालून घेतली. त्यानंतर हळद टाकली, मिरची पावडर, हिंग, त्यानंतर आपला सांबार मसाला आहे तो टाकला, मीठही टाकलं थोडंसं. त्यानंतर चिंच गुळाचं पाणी करून ठेवलेलं आहे तेही टाकलं आणि मस्त असं पटकन झटपट अशी ही सांबारची रेसिपी होती. त्यानंतर कोथिंबीर पेरली आणि खूप टेस्टी होतं हे सांबार. झटपट असं हे सांबार आहे.